तर लास्ट टाइम आपण बर्नॉलीज थेरम स्टडी करत होतो. ओके, बर्नॉलीज थेरम. ओके, तर बर्नॉलीज थेरमचं स्टेटमेंट पुन्हा एकदा बघा. बर्नॉलीज थेरमचं स्टेटमेंट काय आहे? तर बर्नॉलीज थेरम काय सांगतो? फॉर इनकॉम्प्रेसिबल and non-viscous fluid ओके, इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस फ्लुइडलाच काय म्हणतो आपण? आयडियल फ्लुइड असं म्हणतो. ओके, आयडियल फ्लुइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये विस्कॉसिटी अजिबात नसते, जे कितीही प्रेशर अप्लाय केलं तर अजिबात कॉम्प्रेस होत नाही, असं जे फ्लुइड आहे ना त्याला काय म्हणतो आपण? नॉन विस्कस असं म्हणतो. आणि बर्नॉलीज थेरम जो आहे तो आयडियल फ्लुइडशी रिलेटेड आहे. लक्षात घ्या, इट इज रिलेटेड टू आयडियल फ्लुइड ओनली. ओके, सो फॉर इनकॉम्प्रेसिबल अँड नॉन विस्कस फ्लुइड ओके काय होणार आहे? The total energy is constant. The total energy is constant. Total energy is constant at all points of the flow. At all points of flow. Okay, so total energy is constant at all points of the flow. आता टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे? तर इट इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड प्रेशर एनर्जी. ओके, याला आपण असं म्हणू शकतो, दॅट इज सम ऑफ टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे? सम ऑफ कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी and pressure energy. remains constant. Okay, remains constant. So that is the Bernoulli's theorem. बघा पुन्हा एकदा, for incompressible and non-viscous fluid, the total energy is constant at all the points of the flow. Okay, so एखाद्या पाईप मधून सपोज फ्लो होत असेल आणि त्याच्यामधले त्या पाईप मधले नंबर ऑफ पॉइंट्स आपण घेतले तर सगळ्या पॉइंटला काय येणार आहे? टोटल एनर्जी तेवढीच येणार आहे. ओके, जरा देखील डिफरंट असणार नाहीये. यालाच काय म्हटलं जातं? बर्नॉलीज थेरम असं म्हटलं जातं. ओके, आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, प्रेशर एनर्जी म्हणजे काय, याचा पार्ट आपण इथं डिटेलमध्ये आता बघणार आहे. तर त्याच्यासाठी बर्नॉलीज थेरमचं एक्सप्लेनेशन डायग्रॅमॅटिकली कसं येणार बघा. सपोज त्या बर्नॉलीज थेरमचं एक्सप्लेनेशन कसं येणार बघा. तर त्याच्यासाठी काय करूया, आपण एक फ्लो कन्सिडर करूया. Okay, suppose flow is like this. Okay, so flow is taking place from the left end to the right end. आणि याच्यामधले दोन पॉइंट आपण जर कन्सिडर केले, ए आणि बी पॉइंट, तर बर्नॉलीज थेरम काय सांगतो की हा जर फ्लो कशाचा असेल, इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन विस्कस फ्लुइडचा जर फ्लो असेल तर ए पॉइंटला जेवढी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच बी पॉइंटला टोटल एनर्जी असणार आहे. ओके, दॅट इज बाय बर्नॉलीज थेरम काय येणार बघा. बाय बर्नॉलीज थेरम काय होणार आहे? टोटल एनर्जी ऍट ए मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे? टोटल एनर्जी ऍट बी असलं पाहिजे. टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी म्हणजे काय असणार आहे? तर टोटल एनर्जी ऍट ए म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए प्लस प्रेशर एनर्जी ऍट ए मस्ट बी इक्वल टू असलं पाहिजे कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट बी प्लस प्रेशर एनर्जी ऍट बी. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी या तिघांची सम काय असते? सगळ्या पॉइंटला तेवढीच येणार आहे. म्हणजे जेवढी ए पॉइंटला येणार आहे काय येणार आहे तेवढीच ती बी पॉइंटला देखील येणार आहे. याच्यातला आणखी दोन पॉइंट कुठलेही घेतले तरी एका पॉइंटला जेवढी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच काय असणार आहे? दुसऱ्या पॉइंटला टोटल एनर्जी असणारच आहे. ठीक आहे, तर हा आहे बर्नॉलीज थेरम. आता बर्नॉलीज थेरम नुसार आपण असं पण लिहू शकतो, दॅट इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड
प्रेशर एनर्जी हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, सो ऍट ऑल द पॉइंट्स कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, प्रेशर एनर्जी यांची सम जी आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. आता यांचे फॉर्म्युले कसे येणार बघा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे, हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. दॅट इज द फॉर्म्युला फॉर द कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, एम इंटू जी इंटू एच. पोटेन्शियलचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी बेसिकली इथं कशामुळे क्रिएट होणार आहे, दॅट इज हाईटमुळं. ओके, आता फ्लो होत असताना सगळे पॉईंट सेम हाईटलाच असतील असं नाही. काही पॉईंट खाली असू शकतात, काही पॉईंट वर असू शकतात आणि त्यांच्या हाईटनुसार, त्यांच्या पोझिशननुसार काय होणार आहे, त्यांना पोटेन्शियल एनर्जी तयार होणार आहे. त्याचबरोबर फ्लो होत असताना सगळ्या पॉईंटला व्हेलॉसिटी सेम असेल असं नाही. आपण लास्ट टाइम कंटिन्युटी इक्वेशन बघितलेलं आहे आणि कंटिन्युटी इक्वेशन नुसार जिथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होतो तिथे व्हेलॉसिटी वाढते, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळं व्हेलॉसिटीमुळे काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होणार. त्याच्या पोझिशनमुळे किंवा हाईटमुळे पोटेन्शियल एनर्जी तयार होणार आहे. आणि त्याचबरोबर फ्लुइड फ्लो होत असताना प्रेशर देखील पॉईंट टू पॉईंट काय होतं, चेंज होत राहतं. ते आहे तेवढंच राहील असं नाहीये, लक्षात घ्या. आणि त्या चेंज इन प्रेशरमुळे किंवा त्या फ्लुइडच्या प्रेशरमुळे काय होणार आहे, प्रेशर एनर्जी तयार होणार आहे. आणि प्रेशर एनर्जीचा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू व्हॉल्यूम. ओके, त्या ठिकाणी असणार प्रेशर इंटू व्हॉल्यूम. ओके, या तिघांची सम नेहमी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आता इथे वेगळी टर्म कुठली येते, दॅट इज ऑफ प्रेशर एनर्जी. ओके, प्रेशर एनर्जी ही एक न्यू टर्म आहे जी तुम्ही याच्या अगोदर कधी स्टडी केलेली नसेल. तर प्रेशर एनर्जीची पुन्हा एकदा कन्सेप्ट बघा. ओके, इथं कशी येणार आहे, प्रेशर एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे, इट इज प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॉल्यूम असतं. ओके, प्रेशर एनर्जी हे कशाचं प्रोडक्ट असणार आहे, प्रेशर इंटू व्हॉल्यूमचं प्रोडक्ट असणार आहे. दॅट इज पी इंटू व्ही असणार आहे. याचं युनिट काढून बघितलं तर बघा कसं होणार आहे. प्रेशरचं युनिट काय असतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, दॅट इज मीटर क्यूब. सो देअरफॉर मीटर स्क्वेअर न मीटर क्यूबला डिवाइड केलं तर इथे युनिट काय येणार आहे, न्यूटन मीटर येणार. न्यूटन मीटर म्हणजेच काय असतं, जूल असतं. तर अशा प्रकारे पीव्हीचं आपण जर युनिट काढलं तर ते जूल येतं. आणि अशा प्रकारे पी इंटू व्ही काय असणार आहे, ही एक एनर्जी असणार आहे. म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम ही एक एनर्जी असणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, आपण प्रेशर एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे, तर बर्नॉलिस थेरमचा हा पहिला फॉर्म्युला येणार आहे. बर्नॉलिस थेरमचा फर्स्ट फॉर्म्युला काय आहे, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी एच प्लस पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे सगळ्या पॉइंटला काय असतं, टोटल एनर्जी तेवढीच असते. आता बर्नॉलिस थेरमचा दुसरा एक फॉर्म आपण बघूया. दुसरा फॉर्म कसा येणार बघा, तर संपूर्ण इक्वेशनला काय करूया, व्हॉल्यूम ने डिवाइड करूया. ओके, डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय व्हॉल्यूम. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय व्हॉल्यूम दॅट इज ही या व्हॉल्यूम ने डिवाइड केलं तर काय होणार बघा, हाफ इंटू एम बाय व्हॉल्यूम इंटू व्ही स्क्वेअर प्लस एम बाय व्ही. ओके, सेकंड टर्मला आपण डिवाइड करूया, एम बाय व्ही जी एच प्लस पी व्ही डिवायडेड बाय काय होणार आहे, व्ही ना, इज इक्वल टू येणार आहे कॉन्स्टंट. आता बघा, मास बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी असतं. सो हाफ इंटू रो इंटू व्ही स्क्वेअर प्लस मास बाय व्हॉल्यूम म्हणजे पुन्हा एकदा डेन्सिटी रो जी एच प्लस व्ही इथे कॅन्सल होणार आणि इथं फक्त प्रेशर राहणार आहे. इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, सो दिस इज कॉल्ड एज सेकंड फॉर्म ऑफ बर्नॉलिस इक्वेशन. आणि मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हेच इक्वेशन बर्नॉलिस थेरमचं वापरतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर बर्नॉलिस थेरमचं हे इक्वेशन कधीही विसरायचं नाही. हेच इक्वेशन आपल्याला पाठ करायचं आहे आणि हेच इक्वेशन आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना वापरायचं आहे. कुठलं इक्वेशन, दॅट इज हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच प्लस प्रेशर, इट इज ऑलवेज अ कॉन्स्टंट. ओके, हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच प्लस पी इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे, सो याला म्हटलं जातं बर्नॉलिस इक्वेशन. दिस इज कॉल्ड एज बर्नॉलिस इक्वेशन. बर्नॉलिस इक्वेशन असं म्हटलं जातं. तर बर्नॉलिस इक्वेशन पुन्हा एकदा बघा, हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच प्लस प्रेशर, इट इज ऑलवेज इक्वल टू ए कॉन्स्टंट. ओके, आता पुन्हा एकदा हे बर्नॉलिस इक्वेशन यूज करायचं असेल तर पुन्हा एकदा कसं यूज करणार बघा. पुन्हा एकदा 2 पॉइंट घेऊया आणि या 2 पॉइंटला बर्नॉलिस इक्वेशन यूज करूया. ठीक आहे, सपोज दिस इज पॉइंट नंबर 1, दिस इज पॉइंट नंबर 2. तर बर्नॉलिस इक्वेशन नुसार काय येणार आहे,
फर्स्ट पॉइंटला जेवढी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच सेकंड पॉइंटला टोटल एनर्जी असणार आहे. सो टोटल एनर्जी ऍट ए मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट 1 मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट 2 असली पाहिजे. टोटल एनर्जी ऍट 1 म्हणजे काय येणार आहे, हाफ रो V1 स्क्वेअर. आता 1 to 2 जात असताना रो अजिबात चेंज होणार नाही, कारण आपण काय म्हणलेलं आहे स्टेटमेंटमध्ये, बर्नॉलिस थेरमच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणलेलं आहे, दिस इज द थेरम फॉर नॉन कॉम्प्रेसिबल फ्लुइड. नॉन कॉम्प्रेसिबल फ्लुइड साठी हा थेरम आहे. त्याच्यामुळे डेन्सिटी 1 आणि 2 पॉइंटला डेन्सिटी काय असणार आहे तेवढीच असणार आहे, डेन्सिटी चेंज होणार नाही. सो हाफ रो V1 स्क्वेअर. ओके, V1 म्हणजे काय असणार, या पॉइंटची व्हेलॉसिटी असणार आहे, 1 पॉइंटची व्हेलॉसिटी, प्लस रो जी H1. H1 म्हणजे काय, एका रेफरन्स पासून फर्स्ट पॉइंटची हाईट येणार आहे, दॅट इज H1. रो जी H1 प्लस फर्स्ट पॉइंटचं प्रेशर सपोज काय असेल P1 असेल, प्लस P1 इज इक्वल टू काय येणार बघा, इज इक्वल टू सेकंड पॉइंटची टोटल एनर्जी, दॅट इज हाफ रो इंटू V2 स्क्वेअर. V2 म्हणजे सेकंड पॉइंटची व्हेलॉसिटी असणार आहे, दॅट इज V2 प्लस रो जी इंटू H2 असणार आहे. फिर H इज द हाईट ऑफ पॉइंट 2 फ्रॉम द रेफरन्स. हा पॉइंट 2 जो आहे तो रेफरन्स, सेम रेफरन्स पासून किती हाईटला आहे, दॅट इज H2. ओके, प्लस काय असणार आहे P2. तर या पद्धतीने आपल्याला बर्नॉलिस इक्वेशन जे आहे ते काय करावं लागेल, अलॉंग द फ्लो यूज करावं लागेल. आता या बर्नॉलिस इक्वेशन मध्ये आणखी काय काय मॉडिफिकेशन होऊ शकतात लक्षात घ्या. तर हे मॉडिफिकेशन असे होऊ शकतात, समजा पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2 सेम हाईटला असेल, म्हणजे असं असेल सपोज, एक फ्लो असा असेल. सो दिस इज पॉइंट नंबर 1 आणि त्याच हाईटला काय आहे, पॉइंट नंबर 2 आहे. पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2 सेम हाईटला असतील तर काय होणार आहे, H1 आणि H2 ची व्हॅल्यू काय होणार, सेम होणार, बरोबर. आणि त्याच्यामुळे बर्नॉलिस इक्वेशन या केसमध्ये काय येणार मग, हाफ रो V1 स्क्वेअर प्लस P1 इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ रो V2 स्क्वेअर प्लस काय येणार आहे, P2 येणार आहे. कारण रो जी H1 आणि रो जी H1 दोन्ही पॉइंट, रो जी H1 आणि रो जी H2 या दोन्ही व्हॅल्यू काय येणार आहेत, सेम येणार आहेत, आणि त्याच्यामुळे त्या काय होणार आहेत, दोन्ही साईडच्या कॅन्सल आउट होणार आहेत. म्हणजे दोन पॉइंट जर सेम हाईटला असतील तर काय होणार आहे, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी इज कॉन्स्टंट. ओके, हे कधी येणार आहे, इफ पॉइंट्स आर ऍट सेम हाईट. जर पॉइंट काय असतील सेम हाईटला असेल तर असं हे इक्वेशन येणार आहे. रोजी एच ही टर्म दोन्ही साईडचे काय होणार, निघून जाणार आहे. या पद्धतीनं बर्नॉलिस थेरम आहे. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो, जर दोन पॉइंट सेम हाईटला असतील, ओके, तर सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. ओके, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी सम कॉन्स्टंट येत असेल तर त्याचा दुसरा मिनिंग काय होतो माहितीये का, जर कायनेटिक एनर्जी वाढली तर प्रेशर एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी वाढते त्या ठिकाणी प्रेशर एनर्जी नेहमी कमी होते. ओके, त्याचा दुसरा मिनिंग काय निघतो लक्षात घ्या, व्हेन कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस काय होणार आहे, प्रेशर एनर्जी डिक्रीजेस. ओके, म्हणजे जिथं कायनेटिक एनर्जी जास्त असणार, म्हणजे जिथं व्हेलॉसिटी जास्त असणार आहे तिथं नेहमी प्रेशर कमी असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं एक सिंपल डायग्राम कडून, हीच डायग्राम कडून पुन्हा एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, कायनेटिक एनर्जी कुठं वाढणार आणि प्रेशर एनर्जी कुठं कमी होणार आहे. सपोज लक्षात घ्या, अशा प्रकारे पुन्हा एकदा एक फ्लो आहे, अशा प्रकारे एक फ्लो आहे आणि दोन पॉइंट आहेत. सपोज दिस इज पॉइंट नंबर 1 अँड दिस इज पॉइंट नंबर 2. पुन्हा एकदा तीच डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 आणि 2 काय आहेत, सेम हाईटला आहेत. सेम हाईटला असल्यामुळे कायनेटिक एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आता पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2 जर कन्सिडर केले तर या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त कुठं असणार आहे, तर 2 या पॉइंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे इथली व्हेलॉसिटी काय असेल, सपोज V1 असेल आणि इथली व्हेलॉसिटी सपोज काय असेल, V2 असेल.
इथली व्हेलॉसिटी v2 असेल. ओके, तर इथं काय होणार आहे, v2 मस्ट बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, v1च असलं पाहिजे. कारण का आपण कंटिन्युटी इक्वेशन याच्या अगोदर बघितलं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बघितले आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की व्हेलॉसिटी वाढते. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की काय होते, व्हेलॉसिटी वाढते. हे अगोदर प्रिन्सिपल लक्षात ठेवा. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे बघा, जास्त आहे आणि इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे, कमी आहे. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की व्हेलॉसिटी काय होते, वाढते. दिस इज अकॉर्डिंग टू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी येणार आहे. सो v2 इज मोर दॅन v1 आणि त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी जास्त कुठं असणार आहे, हा जो 2 पॉइंट आहे, या 2 पॉइंटला कायनेटिक व्हेलॉसिटी जास्त म्हणजे इथे कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे आणि इथं व्हेलॉसिटी कमी म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी काय असणार, कमी. सो ऑटोमॅटिकली आणि या इक्वेशन नुसार काय होतं, जिथं कायनेटिक एनर्जी जास्त तिथं पोटेन्शियल एनर्जी काय होणार, कमी होणार आहे. ओके, त्याच्यामुळं इथून प्रेशरची इन्फॉर्मेशन आपल्याला कशी करणार आहे, P1 आणि P2 मध्ये. तर ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी कमी, कायनेटिक एनर्जी कमी म्हणजे जिथं व्हेलॉसिटी कमी तिथं प्रेशर जास्त असणार आहे. म्हणजे 1 पॉइंटला प्रेशर काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे आणि 2 पॉइंटला व्हेलॉसिटी जास्त म्हणजे प्रेशर कमी. तर हे एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा. ओके, इन द फ्लो मध्ये एका पॉइंटला व्हेलॉसिटी जास्त असेल तर त्या पॉइंटला प्रेशर काय असतं, कमी असतं आणि ज्या पॉइंटला व्हेलॉसिटी कमी असते त्या ठिकाणी प्रेशर नेहमी जास्त होतं. आणि हे असं का होतं, जेणेकरून टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट राहिली पाहिजे. हे लक्षात ठेवा अगोदर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट. व्हेरी इम्पॉर्टंट नोट काय बघा, कारण ही आपल्याला पुढे यूज करायची आहे. ऍट ए पॉइंट where velocity is more at a point where velocity is more, काय असणार आहे, pressure is less and vice versa. ओके, याचे आणखी एक चांगलं एक्झाम्पल देतो. अनेक वेळा तुमच्या घरी जर ती फ्लेक्झिबल पाईप असेल, रबरी पाईप असेल, रबर पाईप, ठीक आहे, त्याच्यामधून लक्षात घ्या सर्टन व्हेलॉसिटीनं वॉटर बाहेर पडत असतं, बरोबर. आता याचं काय केलं, हाफ एरिया तुम्ही जर काय केला, क्लोज केला. हाफ एरिया क्लोज केल्यावर काय होतो, एरिया कमी झाल्यामुळे इथे व्हेलॉसिटी काय होते, वाढते, बरोबर आहे ना. कारण जेवढा एरिया कमी होतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जेवढा कमी होतो तेवढी व्हेलॉसिटी काय होते, वाढते. म्हणजे या पाईप मधून बाहेर पडणाऱ्या वॉटरची व्हेलॉसिटी वाढवायची असेल तर काय करतो आपण, त्याचं हाफ माउथ जे आहे, हाफ तोंड त्याचं जे आहे ना, ते बंद करणार बाय युजिंग फिंगरच्या साहाय्याने काय करू शकतो, त्याचा हाफ एरिया जर बंद केला तर काय होणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होणार आणि व्हेलॉसिटी वाढणार. आता क्वेश्चन असा आहे इथं की इथं व्हेलॉसिटी वाढल्यानंतर या पॉइंटला प्रेशर काय होत असेल, तर प्रेशर वाढत नाही. लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असं कन्फ्युजन असतं की इथं व्हेलॉसिटी वाढल्यावर प्रेशर वाढेल, पण प्रेशर वाढण्याऐवजी त्या पॉइंटचं प्रेशर काय होतं, कमी होतं. कारण जिथं व्हेलॉसिटी जास्त तिथं प्रेशर काय असणार आहे, कमी. आता प्रेशर कमी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू कुठला पॉइंट, पाठीमागचा पॉइंट घ्यायला पाहिजे. बघा, हा पॉइंट नंबर 1 कन्सिडर केला, हा पॉइंट नंबर 2 कन्सिडर केला. पॉइंट नंबर 1 कुठं आहे, पाईपच्या आतमध्ये आहे आणि पॉइंट नंबर कुठं आहे, पॉइंट नंबर 2 जस्ट ऍट दी ओपन एंड ऑफ द पाईप आहे. लक्षात येतंय. आता ओपन एंड ऑफ द पाईपला काय केलंय आपण, एरिया थोडासा तिथं फिंगर ऍडजस्ट करून फिंगर लावून काय केलंय, एरिया कमी केलाय. त्याच्यामुळे इथं व्हेलॉसिटी काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे 1 पॉइंटला व्हेलॉसिटी काय असणार आहे, कमी असणार. म्हणजे 1 पॉइंटची व्हेलॉसिटी v1 आणि 2 पॉइंटची व्हेलॉसिटी v2 असेल. तर 1 पॉइंटला व्हेलॉसिटी कमी असणार आहे आणि 2 पॉइंटला व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. कारण एरिया कमी झाला की व्हेलॉसिटी वाढते आणि त्याच्यामुळे इथलं प्रेशर P1 असेल आणि इथलं प्रेशर P2 असेल, तर जिथं व्हेलॉसिटी जास्त ना तिथं प्रेशर काय असतं, कमी असतं. म्हणजे P2 या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे आणि P1 या ठिकाणी प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एखाद्या पाईपचं तोंड आपण हाफ बंद केलं तर तिथं बाहेर पडणाऱ्या वॉटरची व्हेलॉसिटी वाढणार आहे, परंतु व्हेलॉसिटी वाढल्यानंतर त्या ठिकाणचं प्रेशर जे आहे ना ते कमी होत आहे. ओके, सो दिस इज अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल और बर्नॉलीज थेरम. आता हा जो बर्नॉलीज थेरम जो आहे तो कशाचं कॉन्झर्वेशन आहे, तर इट इज अ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, बर्नॉलीज थेरम इज अ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. Bernoulli's theorem is conservation of energy.
किंवा इट इज जस्ट अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, दॅट इज एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ओके, टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ए पॉइंटला जेवढी टोटल एनर्जी असणार तेवढीच बी पॉइंटला टोटल एनर्जी असणार आहे. फक्त इथे टोटल एनर्जी, फ्लोची टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी व्यतिरिक्त आणखी कुठली एनर्जी त्याच्यामध्ये कन्सिडर करावी लागते? प्रेशर एनर्जी कन्सिडर करावी लागते. So Bernoulli's theorem is conservation of energy, or it is the consequence of law of conservation of energy. Okay. तर आता फ्लुइड्सच्या फ्लोशी रिलेटेड आपण दोन इम्पॉर्टंट इथे इक्वेशन्स बघितलेले आहेत. एक बर्नॉलिस थेरमचं इक्वेशन आणि दुसरं कंटिन्युटीचं इक्वेशन. कंटिन्युटीचं इक्वेशन कुठल्या कॉन्सिक्वेन्सवर, कुठल्या लॉवर डिपेंडेंट आहे? इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, कंटिन्युटी इक्वेशन कशाचं कन्झर्वेशन आहे? मासचं कन्झर्वेशन आहे, लक्षात ठेवा. आता इथून पुढच्या काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे दोन्ही इक्वेशन यूज करायचे आहेत, कंटिन्युटी इक्वेशन आणि बर्नॉलिस थेरमचं इक्वेशन. त्यामुळे दोन्ही इक्वेशन पुन्हा एकदा लिहितो. ओके, कंटिन्युटी इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय येतं बघा? फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड कंटिन्युटी इक्वेशन येणार आहे A1 V1 इज इक्वल टू A2 V2, किंवा यालाच म्हणतो A इंटू व्ही इज इक्वल टू काय असतं? कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, ए म्हणजे असतं एरिया आणि व्ही म्हणजे असतं व्हेलॉसिटी. म्हणजे एरिया आणि व्हेलॉसिटी यांचं प्रोडक्ट नेहमी काय असतं? कॉन्स्टंट असतं. म्हणजे जिथं एरिया कमी होणार तिथं व्हेलॉसिटी वाढणार, आणि जिथं एरिया वाढणार तिथं व्हेलॉसिटी कमी होणार, हे अगोदर लक्षात ठेवा. आणि बर्नॉलिस इक्वेशन जे आहे, बर्नॉलिस इक्वेशन, तर बर्नॉलिस इक्वेशन काय सांगतं? दॅट इज हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच प्लस पी, इट इज अ कॉन्स्टंट. ओके, कायनेटिक एनर्जी प्लस potential energy plus pressure energy is always a constant. हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच प्लस पी इज अ कॉन्स्टंट. हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला व्यवस्थित आता पाठ पाहिजेत. आणि जिथं दोन पॉईंटची हाईट सेम आहे, जिथं हाईट सेम आहे तिथं फक्त फॉर्म्युला काय होणार आहे? हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस पी इज अ कॉन्स्टंट येणार आहे. तर हे दोन इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, आपल्याला पुढे यूज करायचे. कुठले इक्वेशन? दॅट इज ए इंटू व्ही इज अ कॉन्स्टंट अँड हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस पी इज अ कॉन्स्टंट. म्हणजे हे इक्वेशन कधी वापरणार? दोन पॉईंटची हाईट जर सेम असेल तर, हाईट डिफरंट असेल तर रो जी एच ही देखील टर्म येणार आहे. आता याचे ऍप्लिकेशन्स आपण स्टडी करूया. ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलिस थेरम. ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस थेरम काय काय येणार बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज डायनॅमिक लिफ्ट ऑफ एरोफॉइल. डायनॅमिक लिफ्ट of airfoil. Okay, so this is the first application. Second application is the velocity of efflux. Velocity of efflux, which is also called as Torricelli's law. Torricelli's law किंवा Torricelli's theorem असं म्हटलं जातं. थर्ड ऍप्लिकेशन, हे सगळे ऍप्लिकेशन आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचे. थर्ड ऍप्लिकेशन इज टॅप वॉटर प्रॉब्लेम. टॅप वॉटर प्रॉब्लेम. So this is the third application. Fourth application is, फोर्थ ऍप्लिकेशन म्हणण्यापेक्षा ते कॉन्सिक्वेन्स आपण म्हणूया. फोर्थ कॉन्सिक्वेन्स येणार आहे त्याचा परिणाम, दॅट इज हार्ट अटॅक. ओके, सो हार्ट अटॅक देखील काय आहे? हे बर्नॉलिस थेरमचं एक इफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज बन्सेन बर्नर. बन्सेन बर्नर. And 6 is the Magnus effect. Magnus effect.
दिस इज वन मोर ऍप्लिकेशन. हे सगळे ऍप्लिकेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. अँड लास्ट इज द ऑटोमायझर ऑर स्प्री. ऑटोमायझर ऑर स्प्री. ओके, सो दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस थेरम. हे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस थेरम जे आहे ते या पद्धतीने आहेत. हे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. पण याच्या अगोदर काय करूया, हा एक प्रॉब्लेम आहे बर्नॉलिस थेरमशी रिलेटेड. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ओके, प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा, अ नॉन विस्कस लिक्विड ऑफ कॉन्स्टंट डेन्सिटी. सो डेन्सिटी हियर इट इज गिवन ॲज 500 kg per meter cube. So this is the density. Flows in a variable cross section tube. ओके, म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया डायग्राम मध्ये जरी सेम दिसत असला तरी क्रॉस सेक्शनल एरिया डिफरंट आहे. ओके, क्रॉस सेक्शन ऑफ द ट्यूब ॲट 2 points P and Q. So P is the point here, Q is the point here. ओके, ॲट हाईट 3 meter and 6 meter. जे हाईट P आणि Q ची दिली 3 आणि 6 meter. आर 2 into 10 raised to -3 meter square पाहिजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. 2 into 10 raised to म्हणजे इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे पी पॉइंटचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऍट पी दिलेला आहे, दॅट इज 2 into 10 raised to -3 meter square. ओके, आणि क्यू पॉइंटचा एरिया दिलेला आहे, दॅट इज 4 into 10 raised to -3 meter square. आणि त्याचबरोबर हाईट देखील दिली आहे. हाईट ऑफ पॉइंट पी इज इक्वल टू 3 meter and height of point Q is equal to 6 meter. Okay, respectively. Work done per unit volume by the force of gravity. Work done per unit volume by gravity calculate करायला सांगितलंय. By gravity. आता वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम बाय द ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय येणार, तो फॉर्म्युला अगोदर काढूया. तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो, mgh. लक्षात घ्या, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे, mgh असणार आहे. हा फॉर्म्युला कसा येणार पुन्हा एकदा बघा. वर्क डन म्हणजे काय असतं, वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, आता देअरफॉर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय येणार आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असणार आहे, दॅट इज mg. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय करणार आहे आपण, ग्रॅव्हिटीने केलं. ग्रॅव्हिटी वर्क डन कधी करते, एखादी बॉडी वर गेली किंवा खाली गेली तर. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट त्याच्यामुळे काय घेणार आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट घेणार आहे आपण व्हर्टिकल हाईट. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला असतो, दॅट इज mgh. ओके, हे लक्षात येत आहे. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युलाला mgh. त्यांनी विचारलंय वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी विचारलंय. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे W इज वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पर युनिट व्हॉल्यूम विचारलंय बाय ग्रॅव्हिटी. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय करावं लागेल, दोन्ही साईडला आपल्याला व्हॉल्यूमने डिवाइड करावं लागणार आहे. दॅट इज mgh डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजेच वर्क डन, बघा फॉर्म्युला अगोदर, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पर युनिट व्हॉल्यूम. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पर युनिट व्हॉल्यूमचा फायनल फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज रो मास बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी ना, रो इंटू जी इंटू काय येणार आहे, एच म्हणजे काय येणार आहे, त्या दोन पॉईंट मधला हाईटचा डिफरन्स, दॅट इज h1 मायनस h2 येणार आहे, h1 मायनस h2. ओके, ऍक्च्युली इथं बर्नॉलिस थेरम देखील यूज नाही करावा लागणार, कारण का h1 h2 दोन पॉईंटची हाईट आणि डेन्सिटी आपल्याला सगळंच दिलेलं आहे. ओके, सो डेन्सिटी किती दिले 500, जी ची व्हॅल्यू 9.8, किंवा अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 10 व्हॅल्यू घेऊया, 10. ओके, इंटू h1 मायनस h2 म्हणजे दोन पॉईंटच्या हाईट मधला डिफरन्स, कारण ते फ्लुइड जे आहे ते 3 मीटर वरून 6 मीटरला जाणार आहे. जे किती हाईट मधून वर जाणार आहे, दॅट इज 6 मायनस 3 या हाईट मधून वर जाणार आहे. सो 5000 इंटू 3 म्हणजे आन्सर काय येणार आहे इथं, 15,000 आन्सर येणार आहे. 15,000 दॅट इज द जूल पर मीटर क्यूब, एवढं वर्कडन होणार आहे. वर्कडनचं युनिट असतं जूल, पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे पर मीटर क्यूब.
आता 15,000 जूल पर मीटर क्यूब असा आन्सर याच्यामध्ये कुठला आहे? तर 15,000च्या क्लोज, म्हणजे हे आपण असं लिहू शकतो 1.5 इंटू 10⁴ जूल पर मीटर क्यूब. तर 1.5 इंटू 10⁴ च्या क्लोज आन्सर याच्यामध्ये कुठला आहे बघा? हे आहे बी आन्सर येणार. दॅट इज -1.47 इंटू 10⁴. कारण आपण जी ची व्हॅल्यू 10 घेतली त्याच्याऐवजी 9.8 घेतले तर एक्झॅक्टली एवढा आन्सर येणार आहे. त्याचबरोबर इथं मायनस साईन आहे. आता हे मायनस साईन काय येतं लक्षात घ्या. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असेल तर वर्कडन निगेटिव्ह येतं. बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असणार आहे? नेहमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे mg आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. आणि डिस्प्लेसमेंट बघा पी पॉईंट पासून क्यू पॉईंटला निघालोय म्हणजे डिस्प्लेसमेंट जी आहे ना ती व्हर्टिकल होणार आहे. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर अपोजिट डायरेक्शन असतील तर वर्कडन असतं निगेटिव्ह, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऍक्च्युली वर्कडन बाय ग्रॅव्हिटी इथं होणार आहे वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पर नेट व्हॉल्यूम ते येणार आहे -1.5 इंटू 10⁴ जूल पर मीटर क्यूब. असं हे याचं सोल्युशन येणार आहे. ऍक्च्युली इथं बर्नॉलिस थेरम यूज करावा लागत नाही. ओके, जस्ट वर्कडनची कन्सेप्ट यूज करावी लागते. ओके, आता बर्नॉलिस थेरमचे ऍप्लिकेशन्स आपण 1 बाय 1 स्टडी करूया. आता याचं फर्स्ट ऍप्लिकेशन आपण बघूया. फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस थेरम इज डायनेमिक लिफ्ट ऑफ एअरफॉइल. डायनेमिक लिफ्ट ऑफ एरोफॉइल पण काही वेळेला म्हटलं जातं किंवा एअरफॉइल असं पण म्हटलं जातं. एरोफॉइल और एअरफॉइल. ठीक आहे. आता हा एअरफॉइल म्हणजे एक पर्टिक्युलर शेप असतो आणि तो शेप कसा असतो बघा. एअरफॉइल शेप इज लाईक दिस. खाली स्ट्रेट असणार आहे आणि वर काय असणार आहे? इट इज बल्जेड लाईक दिस. हा जो शेप आहे ना या शेपला काय म्हटलं जातो? एअरफॉइल शेप किंवा एरोफॉइल शेप असं म्हटलं जातो. हा शेप कोणाला असतो माहिती आहे का? एरोप्लेनचे जे विंग्स आहेत. ओके, हा शेप एक्झॅक्टली एरोप्लेनच्या विंग्सला दिला जातो. याला एअरफॉइल असं म्हटलं जातं. एरोप्लेनच्या दोन्ही विंग्सला या पद्धतीनं क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला असतो. म्हणजे एरोप्लेनचे विंगचा आपण क्रॉस सेक्शन काढला तर या पद्धतीने एरोप्लेनच्या विंगचा आपल्याला क्रॉस सेक्शन मिळणार आहे. ओके, म्हणजे या पद्धतीनं सपोज हे एक एरोप्लेन असेल आणि याची हे विंग्स अशी इकडे एक विंग असणार आहे आणि इकडे एक विंग असणार आहे. बरोबर. तर या विंगचा क्रॉस सेक्शनल एरिया जर आपण कट करून बघितलं तर या पद्धतीचा आपल्याला शेप मिळणार आहे एक्झॅक्टली क्रॉस सेक्शनल एरिया. लक्षात येत आहे. आता या एअरफॉइल शेप मुळे काय होतं? त्या एरोप्लेनला डायनेमिक लिफ्ट मिळतं. डायनेमिक लिफ्ट म्हणजे काय? ते एरोप्लेन वर सरकू शकतं, वर मूव्ह करू शकतं आणि हे पॉसिबल होतं ड्यू टू दिस शेप ऑफ द एरोफॉइल. आणि हे कशामुळे असं होतंय लक्षात घ्या. व्हाय डज दिस हॅपन्स? कशामुळे होते लक्षात घ्या. सपोज आता एरोप्लेन या डायरेक्शन मूव्ह करणार आहे. एरोफॉइल जे आहे ना, एरोफॉइल या डायरेक्शन मूव्ह करणार आणि त्यावेळी एअर जी आहे ती बॅकवर्ड डायरेक्शन मूव्ह करणार आहे लाईक दिस. आता इथं काय होणार बघा. इथं वरच्या डायरेक्शनला म्हणजे एरोफॉइलच्या वरच्या शेपमध्ये काय असणार आहे? अशा प्रकारे बल्जिंग झालेलं असणार आहे आणि बल्जिंग झाल्यामुळे इथं काय होतो? एअरला फ्लो होण्यासाठी कमी एरिया मिळतो. ओके, एरोफॉइलच्या वर कमी एरिया मिळतो आणि जिथं एरिया कमी होतो तिथं व्हेलॉसिटी काय होते? जास्त क्रिएट होते. आपलं नेहमीचं प्रिन्सिपल कंटिन्युटी इक्वेशन काय सांगतं? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की तिथं व्हेलॉसिटी वाढते. या एरोफॉइल शेपमुळे काय होणार आहे? ऑटोमॅटिकली एरोफॉइलच्या शेपमुळे त्या एरोफॉइलच्या वर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी मिळतो आणि त्याच्यामुळे इथली व्हेलॉसिटी वाढते. ओके, आणि या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त आणि या ठिकाणी व्हेलॉसिटी काय असणार आहे? कमी असणार आहे. ओके,
म्हणजे टॉप सरफेसच्या वरची व्हेलॉसिटी सपोज v1 असेल आणि बॉटमला व्हेलॉसिटी काय असेल v2 असेल, तर नेहमी लक्षात ठेवा v1 इज ग्रेटर दॅन काय होतं v2 होतं. आणि हे कशामुळे होतं? या एरोफॉइल शेपमुळे. कारण बल्जिंग कुठे झालेलं आहे बघा, बल्जिंग वरच्या बाजूला झालेलं आहे. बल्जिंग वरच्या बाजूला झालेलं आहे म्हणजे काय होणार? वरच्या बाजूला एअरला फ्लो व्हायला कमी एरिया मिळणार आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की तिथं काय होते? व्हेलॉसिटी वाढते. जसं वॉटर पाईपचं मग अशा आपण एक्झाम्पल बघितलं, तर पाईपचं तोंड आपण जर हाफ बंद केलं तर तिथली व्हेलॉसिटी वाढते. तसंच इथं देखील काय होणार आहे की एरोफॉइल वरच्या बाजूला बल्जिंग झालेला असल्यामुळं वरच्या बाजूला एअरला फ्लो व्हायला कमी एरिया मिळतो आणि त्याच्यामुळे तिथली व्हेलॉसिटी वाढते. खाली बल्जिंग झालेलं नसतं, खालचा सरफेस फ्लॅट असतो आणि त्याच्यामुळे खाली एअर जी आहे ती इझिली फ्लो होऊ शकते आणि त्याच्यामुळे इथली व्हेलॉसिटी कमी असते. आता बर्नॉलिस प्रिन्सिपल काय सांगतं की ज्या पॉइंटला व्हेलॉसिटी जास्त असते त्या पॉइंटला प्रेशर काय असतं? कमी असतं. ओके, म्हणजे वरच्या बाजूला प्रेशर P1 असेल आणि खालच्या बाजूला प्रेशर P2 असेल, तर जिथं व्हेलॉसिटी जास्त तिथं प्रेशर काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे याचा मीनिंग काय झाला? या एरोफॉइल शेपमुळं एरोफॉइलच्या खाली, विंगच्या खाली प्रेशर जास्त क्रिएट होणार आणि वरच्या साईडला प्रेशर कमी क्रिएट होणार. आता खालच्या साईडला प्रेशर जास्त झालं आणि वरच्या साईडला प्रेशर कमी झालं तर काय होणार आहे? नेट अपवर्ड डायरेक्शन एक प्रेशर क्रिएट होणार. नेट अपवर्ड डायरेक्शन प्रेशर आणि अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणारं प्रेशर म्हणजे काय असणार आहे? सो देअरफॉर नेट प्रेशर acts in upward direction. नेट प्रेशर ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन आणि ते नेट प्रेशर ऍक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन किती असणार आहे? दॅट इज P2 मायनस P1 एवढं प्रेशर काय होणार आहे? अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. ओके, अँड देअरफॉर नेट फोर्स किंवा त्यालाच म्हणतो आपण डायनॅमिक लिफ्ट म्हणतो. नेट फोर्स किंवा डायनॅमिक लिफ्ट. डायनॅमिक लिफ्ट म्हणजे फोर्स आहे तो अपवर्ड डायरेक्शन. So net force, that is dynamic lift in upward direction किती येणार आहे इथं? तर हे अपवर्ड डायरेक्शनचं प्रेशर दॅट इज P2 मायनस P1 इंटू काय येणार आहे? एरिया ऑफ दी, या बेसचा एरिया किती आहे? एरोफॉइलचा सपोज ए असेल तर नेट फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन क्रिएट होणार आहे P2 मायनस P1 इंटू एरिया. ओके, आता हे P2 मायनस P1 देखील काढावं लागेल. तर P2 मायनस P1 कसं काढणार आहे? तर बाय बर्नॉलिस प्रिन्सिपल. बाय बर्नॉलिस प्रिन्सिपल काय होणार बघा? टोटल एनर्जी ऍट पॉइंट 1 इज इक्वल टू काय येणार आहे? टोटल एनर्जी ऍट पॉइंट 2 येणार आहे. टोटल एनर्जी ऍट पॉइंट 1 म्हणजे काय येणार आहे? हाफ रो इंटू V1 स्क्वेअर प्लस P1 येणार आहे आणि टोटल एनर्जी ऍट 2 किती येणार आहे? हाफ रो V2 स्क्वेअर प्लस P2 येणार आहे. इथं पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर करणार नाही कारण हे दोन पॉइंट जवळपास एकमेकांच्या क्लोजच असणार आहे. त्याच्यामुळे हाईटचा डिफरन्स जास्त काही इथं नसणार आहे. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीची टर्म कन्सिडर करायची काही गरज नाही. अँड देअरफॉर इथं P2 मायनस P1 चा फॉर्म्युला काय येणार बघा? कारण हा P2 मायनस P1 आपल्याला इथं लागणार आहे. सो P2 मायनस P1 इज इक्वल टू काय येणार आहे? हाफ रो कॉमन निघेल. ओके, P1 ला RHS ला घेतलं तर P2 मायनस P1 होणार. हाफ रो V2 स्क्वेअर LHS ला घ्यायला पाहिजे म्हणजे हाफ रो काय होणार आहे? V1 स्क्वेअर मायनस काय येणार आहे? V2 स्क्वेअर येणार आहे. अँड देअरफॉर डायनॅमिक लिफ्टचा फायनल फॉर्म्युला येणार आहे. डायनॅमिक लिफ्ट दॅट इज ऍक्टिंग ऑन दी एरोप्लेन. ओके, फायनल फॉर्म्युला येणार आहे दॅट इज P2 मायनस P1 म्हणजे किती आलं? हाफ रो इन ब्रॅकेट V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर इंटू काय येणार आहे? एरिया ऑफ दी, एरिया म्हणजे बॉटमचा एरिया ऑफ दी एरोफॉइल येणार आहे. ओके, तर या पद्धतीनं बर्नॉलिस प्रिन्सिपलचा वापर करून काय करू शकतो? एरोप्लेनवर आपण अपवर्ड फोर्स क्रिएट करू शकतो. याला म्हटलं जातं डायनॅमिक लिफ्ट ऑफ एरोफॉइल. ओके, याचं एक्सप्लेनेशन पुन्हा एकदा मी करतो, लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन कसं येणार बघा? एरोफॉइल शेप या पद्धतीनं असतो, वरच्या साईडला बल्ज्ड असतो आणि खालच्या साईडला फ्लॅट असतो. याला काय म्हणायचं? एअरफॉइल शेप असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज एअरफॉइल शेप. आता वरच्या बाजूला बल्जिंग झाल्यामुळे काय होणार आहे? वरच्या साईडला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी मिळणार. एअरला फ्लो व्हायला कमी एरिया मिळणार आणि एरिया कमी मिळाल्यामुळे वरच्या साईडला काय होते? व्हेलॉसिटी वाढते. खालच्या साईडला फ्लॅट सरफेस असल्यामुळे काय होणार आहे? एरिया जास्त मिळतो एअरला फ्लो होण्यासाठी आणि त्याच्यामुळे जिथे एरिया जास्त तिथे व्हेलॉसिटी कमी.
त्याच्यामुळे इथं रिलेशन काय येणार बघा, वरच्या साईडला व्हेलॉसिटी जास्त, खालच्या साईडला व्हेलॉसिटी कमी. ठीक आहे. आता बर्नौलीज प्रिन्सिपल काय सांगतं, ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त असते त्या ठिकाणी प्रेशर कमी असतं. मग वरच्या बाजूला व्हेलॉसिटी जास्त म्हणजे वरच्या बाजूला प्रेशर कमी असणार आणि खालच्या बाजूला प्रेशर जास्त असणार आहे. त्याच्यामुळं काय होणार बघा, खालच्या साईडला प्रेशर जास्त झालं आणि वरच्या साईडला प्रेशर कमी झालं तर काय होणार आहे, नेट अपवर्ड डायरेक्शन प्रेशर क्रिएट होणार आहे. नेट अपवर्ड डायरेक्शन प्रेशर क्रिएट होणार आणि या नेट अपवर्ड डायरेक्शनच्या प्रेशरमुळे काय होणार आहे, अपवर्ड डायरेक्शन एक फोर्स क्रिएट होणार आहे आणि त्या फोर्सलाच काय म्हणतो आपण, डायनॅमिक लिफ्ट असं म्हणतो. तर तो फोर्स किती येणार बघा, फोर्स इज इक्वल टू P2 मायनस P1 इंटू एरिया येणार. एरिया कुठला, बॉटमचा एरिया. ओके, एरोफॉइलच्या बॉटमचा एरिया येणार आहे. सो P2 मायनस P1 इंटू ए. बर्नौलीज प्रिन्सिपल नुसार आता हे P2 मायनस P1 देखील काढू शकतो. तर टोटल एनर्जी ऍट पॉईंट 1 मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉईंट 2 असलं पाहिजे. टोटल एनर्जी ऍट 1 म्हणजे काय येणार, हाफ रो V1 स्क्वेअर प्लस P1. टोटल एनर्जी ऍट 2 म्हणजे असलं पाहिजे हाफ रो V2 स्क्वेअर प्लस P2 आणि याच्यावरून P2 मायनस P1 येणार आहे हाफ रो V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर. सो डायनॅमिक लिफ्टचा फायनल फॉर्म्युला येणार आहे हाफ रो V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर इंटू एरिया. ठीक आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा याचा प्रॉब्लेम न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसा येणार आहे, वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली असणार आहे. त्याचबरोबर या एरोफॉइलच्या बॉटमचा एरिया दिलेला असणार आहे आणि डायनॅमिक लिफ्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाणार आहे. तर डायनॅमिक लिफ्टचा फॉर्म्युला काय येणार आहे, हाफ रो. रो म्हणजे काय येणार आहे, इथं डेन्सिटी ऑफ एअर येणार आहे. रो इज द डेन्सिटी ऑफ एअर. V1 म्हणजे एरोफॉइलच्या वरची व्हेलॉसिटी, V2 म्हणजे एअरफॉइलच्या खालची व्हेलॉसिटी आणि ए म्हणजे काय असणार आहे, त्या एअरफॉइलचा बॉटमचा एरिया. ओके, तर हा फॉर्म्युला वापरून काय करू शकतो आपण, कॅल्क्युलेशन करू शकतो.